आज अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा नंबर 5वा आहे. पण भारताच्या महिला आज सुरक्षित आहेत का? हा एक मोठा प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. AFDRच्या रिपोर्टनुसार आज भारतामध्ये 150 पेक्षा जास्त आमदार, खासदार यांच्यावर रेप, अब्यूज असे आरोप दाखल आहेत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे आरोप सिद्ध होईपर्यंत हेच आमदार, हेच खासदार परत आणि परत इलेक्शनसाठी उभे राहू शकतात. मग हे आरोप सिद्ध होण्यासाठी एवढा वेळ का लागतो? कारण भारतामध्ये जज कमी आहेत. केसच्या तयारीला वेळ लागतो, पुरावे शोधायला वेळ लागतो. कधी कधी साक्षीदार मागे हटतात. साक्षीदार मागे का हटतात? स्पेशली स्त्रिया मागे का हटतात? आपला समाज जबाबदार आहे. कारण त्यांना कुटुंबाकडनं व्यवस्थित सपोर्ट मिळत नाही. कधी कधी त्यांना खूप भीती वाटते की हे केस झाल्यानंतर आपलं पुढचं आयुष्य कसं राहील, सुरक्षित राहील का, ही सुद्धा भीती एक स्त्रीला असते. आणि म्हणूनच साक्षीदार जेव्हा मागे हटतात त्याला थोडाफार जबाबदार हा समाज सुद्धा आहे. भारतात कडक कायदे नाहीत का? नक्कीच कडक कायदे आहेत, पण अंमलबजावणी करण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि तो जेवढा वेळ लागतो तेवढा गुन्हेगार हा रिलॅक्स होतो, तेवढ्या गुन्हेगाराची ही भीती कमी होते. आणखीन ज्याच्यावर अत्याचार झाला आहे तो मात्र डिप्रेशन मध्ये जातो, तो मात्र मागे हटतो ते डिप्रेशनमुळे. त्याच्यावर जो दबाव असतो त्याच्यामुळे, कुटुंबाचा दबाव, समाजाचा दबाव, या दबावामुळे जसा जसा वेळ जातो तसा तसा ज्याच्यावर अत्याचार झालेले असतात तो मागे हटतो. हा प्रश्न एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा किंवा पक्षाचा नाही तर पूर्ण संस्थेची समस्या आहे. आतापर्यंत जे आरोप आमदार खासदारवर लागले आहेत ते तर सिरियस आहेतच, त्याच्यावर तर ऍक्शन फटाफट घ्यायला हवी. पण एक जागरूक मतदार म्हणून आपण काय करू शकतो? जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारावर कोणते कोणते आरोप लागले आहेत, कसे आरोप लागले आहेत ते बघून सुद्धा आपण मत ठरवू शकतो की आपण आपले मत कोणाला द्यायचं. आणि ही जबाबदारी ही आपल्या समाजावर आहे. सगळी जबाबदारी ही तुम्ही पक्षावर किंवा पोलिसांवर टाकून यावर काही उपाय होणार नाही. ही समस्या आपल्या सगळ्यांची आहे आणि आपल्याला सगळ्यांना जागृत राहणं मस्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे की असे गुन्हे परत आणि परत घडू नये? हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक्यू.